तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय व नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याच्या तरुणांच्या मुलाखती मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं अंकुश पांडुरंग साबळे, राणा टाकळगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर मला सांगा भाऊ, किती वर्षापासून आपण दुग्ध व्यवसाय करायला? मला 2 वर्ष झालं धंदा करतो. 2 वर्षापासून. हो. बरं. तर आता आपल्याकडे किती 3 म्हशी आहेत? 3 म्हशी आहेत माझ्याकडे. बरं. आणि आपल्याकडे जमीन किती आहे भाऊ? जमीन माझ्याकडे अर्धा एकरच आहे. बरं, तर मग अर्धा एकरवर 3 म्हशीचं संगोपन करता होते का? हो, होते ना. हे चारा आहे आमचा. अर्धा एकर चारा खूप झाला 3 म्हशीला. बरं. हरभऱ्याचं कुटार बिटार राहते ना. बरं, तर शेतकरी मित्रांनो, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या तरुणाचं कौतुक करा. आणि या तरुणाची जी यशोगाथा आहे दुग्ध व्यवसायाची, ही तुमच्यासाठी मुद्दा म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऐका. तर मला सांगा, ही म्हशी घरच्या होता का विकत आणल्या? हे म्हशी मी पहिली ही विकत घेतली होती, त्याच्यानंतर ती घेतली, त्याच्यानंतर ही म्हैस घेतली. बरं. आधी एकीने सुरुवात केली, एकीनंतर 2 घेतल्या, 2 नंतर 3 घेतल्या. बरं, असं केलं नाही का? असं झालं. तर मला सांगा, ही म्हैस तुम्ही कितीला आणली? ही म्हैस मी 55,000 आणली होती. 55,000ला? बरं, मग आता गाभण आहे का? म्हशी गाभण आता 1 महिना मी जनते म्हशी. ठीक आहे. दूध देत नसेल? म्हशी महिना भरपूर दूध देते, 5-5.5 लिटर दूध देते म्हशीने. एका आपण एका टायमाला. बरं, आपण म्हशी विकली नाही. असं का? म्हैस चांगली आहे जरा. पहिलं 5-5.5 लिटर दूध द्यायची, आता गाभण गेली. बरं, आपण आता म्हणजे एका महिन्यात जनते आता म्हैस. बरोबर. आणि ती पलीकडली म्हैस? पलीकडली जनलेली आहे, ही पण दुधाची आहे, ती पण दुधाची आहे. बरं. ही 4-4 लिटर दूध देते, ती पण 4-4 लिटर दूध देते. ती पलीकडली कितीला आणली इकत? ही पलीकडली मला 54,000 आणली होती. 54,000ला? हो. बरं, ती किती 4 लिटर देते का? हो, ती 4 लिटर देते. हे घरचीच आहे, ही पण 4 लिटर देते. बरं, असं का? बरं. आता हे वगार आहे की नाही? हो. बरं, तर मला सांगा, तुम्ही दूध डेअरीला देता का? नाही, डेअरीला नाही, आम्ही विकतो. आम्ही बसून दही करतो, आम्ही दही विकतो. दही करून विकता का? ऑर्डर लग्ना चिकनाचे, बिर्याणी साठी, मठ्ठा, कोशिंबीर सगळं दही विकतो. ऑर्डर घेता? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतीवर दुग्ध व्यवसाय, शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय करू शकता आणि दुग्ध व्यवसायाला जोड व्यवसाय आणि त्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग हे तरुण करतो. त्याबद्दल याचं आपण कौतुक आणि अभिनंदन पण करू. तर मला सांगा, तुम्ही काय डेअरीला वगैरे काही देत? नाही, दही बनवतो, दूध विकून टाकतो. बरं, तर मग एकंदरीत महिन्याकाठी किती उत्पन्न होते? महिन्याकाठी आता मला 2 म्हशी माग 1000-1200 रुपये पडतात एका दिवसाची. बरं. हो, 200-250 रुपये खर्च झाले, ते 700-800 रुपये उरतात मला. बरं, मग या म्हशीला ढेप वगैरे देता? म्हशीला ढेप, हिला 1-1.5 किलो, तिला 1-1.5 किलो. बरं, मला असं का? म्हणजे हा महिन्यातून 2-3 कट्टे लागतात का? नाही, महिन्यातून 2च कट्टे लागतात. 2 कट्टे ढेपी? हो, 2 कट्टे. म्हणजे 30,000 महिन्यात किती खर्च जाऊ शकतो अंदाजे? आपला अंदाजी आपण लावलं नाही, पण जाईल थोडंफार. 10,000 गेला समजा. बरं, 20,000 पडते आपल्याला. 20,000. ओके. आणि आता आपल्याला जमीन किती आहे म्हणली? जमीन अर्धा एकर आहे. बरं, बघू शकता शेतकरी मित्रांनो, अर्धा एकर जमिनीमध्ये म्हशीचं संगोपन करून, त्याच्यावर दुग्ध व्यवसाय करून, त्यावर प्रक्रिया करून हा तरुण या व्यवसायात भरारी घेत आहे. तर मला सांगा, दुग्ध व्यवसाय परवडते ना? घरचा माणूस करणार असेल दुग्ध व्यवसाय परवडते. बरं. आणि दुसरं, आता याच्यातून चारा संपला, दुसरा काय चारा आणता का कुठून? नाही, दुसरे आणतो ना. दुसऱ्या कोणत्या शेतात असला तर आणायचा. बरं. खूप भेटते दुसऱ्या शेताने. कुटार वगैरे करून? कुटार सगळं विकत घेतो, 2-3 गाड्या. बरं. याच्यात कुटार आहे आखाड्यामध्ये. बरं, या आखाड्यामध्ये यांचं कुटार आहे. हे बघू शकता, साधं झोपडं झोपड्यामध्ये. आणि इथं पण बाहेर यांनी केलेलं आहे दुग्ध व्यवसायाचं. तर मग मला सांगा, आता हे झोपडं बांधाय किती खर्च आला असेल? हे याला 40-50 हजार रुपये आला खर्च. 40-50 हजार रुपये. सगळं विकत आणलेलं आहे ना, घरचं काहीच नव्हतं. हो ना. हे सगळं हे, आणि विटी सगळं विकत आहे. हे बघू शकता, बेड वगैरे केलेला आहे, इटी वगैरे. तर नक्की तरुणांनी दुग्ध व्यवसाय करायला पाहिजे. हो. ओके. केला तर चांगला आहे, करायला पाहिजे. बरं. तर शेतकरी तरुणांनो, नक्की या तरुणाची यशोगाथा तुमच्यासाठी अति महत्वाची राहणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.